श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, उद्या देवयानी आषाढी एकादशी आहे आणि उद्यापासूनच चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. चातुर्मासाची सुरुवात ही आषाढी एकादशी पासून होत असते. आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत चातुर्मास असतो आणि या 4 महिन्यामध्ये भगवान विष्णू हे क्षीरसागरात निद्रा घेण्यासाठी जात असतात. आणि त्यामुळेच आपल्या सर्वांना माहिती आहे की या 4 महिन्यामध्ये कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही. जसं की मुंडन असू द्या, लग्न असू द्या किंवा घराची पूजा वगैरे अशी कामं या 4 महिन्यामध्ये केली जात नाही. त्याचबरोबर चातुर्मासात काय करायचं, काय नाही करायचं याची माहिती मी तुम्हाला लवकरच देईल. पण आजचा व्हिडिओ आहे आपला आषाढी एकादशी संदर्भात. आषाढी एकादशीला आपण कुठल्या नियमांचं पालन केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एकदा नक्की विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल लिहा. सॉरी. बघा, सगळ्यात पहिलं तर खूप लोकांना गैरसमज आहे की आषाढी एकादशीला केस धुतले जात नाहीत. तर त्या सर्वांना मी हेच सांगेल की आषाढी एकादशीचा आणि केस धुण्याचा काहीही संबंध नाही. तुम्ही उद्या केस धुवू शकता. तुमच्याकडे धूत नसतील तो तुमचा म्हणजे वैयक्तिक प्रश्न आहे. तुमच्याकडे धूत असतील नसतील, पण आषाढी एकादशीचा आणि केस धुण्याचा काहीही संबंध नाही आहे. त्यामुळे बघा, आपल्या घरामध्ये मांसाहार होत असेल किंवा आपल्या घरामध्ये काय म्हणतात सुद्धा पाळी काही कारणं असतात, शिवता शिवत होत असते, त्याच्यामुळे उद्या केसावरून आंघोळ करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. आपले केस धुवून डोक्यावरून पाणी घेणं, कारण की आपण देवपूजा करत असतो. उद्याचा दिवस आपण विठ्ठल नामात घालवणार असतो, त्याच्यामुळे नक्की केस धुतले पाहिजेत. आता बघा, खूप लोकांना असतं की मला विठ्ठलाची सेवा करायची आहे, उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, माझ्याकडून विठ्ठलाची सेवा झाली पाहिजे, विठ्ठलाला मी पंचामृताने स्नान घालावं, पूजा करावी, खूप काही असतं. पण काही काही अडचणी असतात, जसं की सुतक असतं, पाळी असते, विटाळ असतो. या गोष्टीमुळे आपण विठ्ठलाची सेवा करू शकत नाही किंवा देवघरामध्ये देवाची पूजा आपण करू शकत नाही. पण तुम्ही वाईट मानून घेऊ नका. आपला दिवस हा फक्त विठ्ठल नामात घालवा. तुम्ही फक्त विठ्ठल नामात जरी दिवस घातला ना, तरी देखील तुम्हाला त्याचं तेवढंच पुण्य मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्ही प्रेग्नेंट आहात तर तुमचं सगळ्यात पहिलं कर्तव्य काय आहे, तर सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे की तुम्हाला तुमच्या बाळाची काळजी घ्यायची आहे आणि स्वतःची काळजी घ्यायची आहे. उपवास करणं शक्य होत असेल तर तुम्ही उपवास करा. उपवास करणं शक्य होत नसेल, गोळ्या आहेत, मग आपले आयरनचे असतात, व्हिटॅमिनचे असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या आपल्याला दिल्या जातात किंवा पोटात बाळ असल्यामुळे भूक सहन होत नाही आपल्याला, तर अशा वेळी तुम्ही उपवास करण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही फक्त पूजा करा, विठ्ठलाचं नामस्मरण करा. नामस्मरणात जेवढी शक्ती आहे तेवढी कशातच नाही, त्याच्यामुळे तुम्ही नामस्मरण नक्की करा. आता बघा, काही ठिकाणी कसं असतं की एकादशीच्या दिवशीचा उपवास हा त्याच दिवशी सोडला जातो आणि काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सोडला जातो. आमच्याकडे एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. पण ज्यांच्याकडे एकादशीचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो किंवा घरामध्ये एखाद्याने उपवास पकडला नसेल, तर त्याने काय करायचं, तर त्याने त्या दिवशी फक्त भाकरी आणि भाजी खायची आहे किंवा तुम्ही चपाती देखील खाऊ शकता. पण तांदळाचा कोणताही पदार्थ, भात उपवासाला वर्ज्य आहे. भात खायचा नाही आहे आणि कांदा लसूण खायचा नाही आहे. तुम्ही उपवास पकडला नसेल आणि जेवण करणार असेल तर या 3 गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत उद्याच्या दिवशी. आणि उपवास पकडणार असाल पण उपवास सोडणार असाल तरी देखील या गोष्टी टाळायच्या आहेत. जे परवा उपवास सोडतात त्यांच्यासाठी ठीक आहे, कारण की ते खिचडी किंवा भगरीचा भात असंच खाणार आहेत. पण तांदळाचा भात आपल्याला उद्या खायचा नसतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एकादशी आणि दुप्पट खाशी. दिवसभर मी साबुदाणा खाणार, पुन्हा साबुदाण्याचे वडेच खाणार, मग थालीपीठच खाणार, मी रताळेच खाणार, कुठे काय 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 दिवसभर कोणी कोणी उपवासाला नुसतं चरत असतं. असं करायचं नाही आहे. एकादशी उपवास म्हणजे काय, तर थोडंफार आपल्याला खायचं असतं आणि
दिवसभर आपल्याला उपवास पकडायचा असतो. अगदी तुम्ही सकाळी थोडंसं फराळीचं खा आणि संध्याकाळी खा, दिवसभर खात बसू नका. अशा उपवासाला तुम्ही जर दिवसभर खात असाल तर अशा उपवासाला काहीही अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे उपवासाला थोडंसंच खा आणि दिवसभर विठ्ठलाची सेवा करा. बघा, हा दिवस ना परमेश्वरासोबत एकरूप होण्याचा दिवस आहे. त्याच्यामुळे तुम्ही या दिवशी विठ्ठलाची सेवा करायची आहे. कोणाचंही मन दुखवलं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कोणालाही वाईट बोलायचं नाही आहे. तुम्ही उपवास पकडून जर दुसऱ्याला वाईट बोलत असाल तर त्याचा काही उपवास करण्याचा तुम्हाला अर्थ होणार नाही. तुम्हाला तुमच्या उपवासाचं फळ मिळणार नाही. त्याच्यामुळे या दिवशी तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही. आता सेवा काय करायच्या तर बघा, सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर शक्य होत असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठा. सकाळी लवकर शक्य नसेल तर कमीत कमी 6 वाजता उठा. 7च्या नंतर उठू नका. 7च्या अगोदरच उठा. अंगण स्वच्छ करा. घरात समोर रांगोळी काढा. स्नान करून देवपूजा करा. विठ्ठलाची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, भगवान विष्णूंची असेल तर त्याला नक्की पंचामृताने स्नान घाला आणि दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या काही सेवा शक्य होतील तेवढ्या करा. एक श्लोकी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा 11 वेळा, 21 वेळा, किंवा फक्त विष्णू सहस्त्रनामाचे तुम्ही पठण करू शकत असाल तर नक्की करा. त्यासोबतच तुम्ही आपलं श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं देखील उद्या पठण करू शकता. बघा, उद्या एकादशीचा उपवास असल्यामुळे घरामध्ये स्वयंपाकाचा जास्त काम नसतं. त्यामुळे तुम्हाला सेवा करण्यासाठी जास्त वेळ मिळणार आहे. त्यामुळे नक्की उद्या सेवा जमेल त्या सेवा करा. विठ्ठलाची करा, स्वामींची करा, दत्त महाराजांची करा, जी जमेल ती करा आणि उद्याचा दिवस विठ्ठल नामात नक्की घालवा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल.